महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पुणे हादरलं, विषारी दारू पिल्यानं तब्बल 17 जणांचा मृत्यू। पुणे परिसरात विषारी दारू पिल्यानं तब्बल 17 नागरिकांचा मृत्यू झाला। विषारी दारू पिल्यानं आणखी काही जण अत्यवस्थ असल्याची माहिती। मुख्य संशयित योगेश वानखडे अटक। मृत्यूला कारणीभूत विषारी स्पिरिटचा परिसरात पुरवठा। अनेक जण अत्यवस्थ, परिसरात मोठी खळबळ। दापोडी फुगेवाडीत एकाच दिवशी 17 जणांचा विषारी दारू पिल्यानं मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। विषारी दारूमुळे अनेक जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान या विषारी दारू प्रकरणाला नवं वळण मिळालं असून राज्य उत्पादन शुल्क विभागानं या प्रकरणातील मुख्य संशयित योगेश वानखेडे याला अटक केली आहे। प्राथमिक तपासात वानखेडे याने पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात विषारी स्पिरिट पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे। या स्पिरिट पासून तयार झालेली दारू पिऊन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मृत्यूच्या मालिकेनंतर परिस्थिती गंभीर बनताच योगेश वानखेडे स्वतःहून अधिकाऱ्यांसमोर हजर झाला। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं झालं आहे। हे कुठं तयार झालंय हे त्यांनी शोधून काढले। ज्यांना मेडिकल हेल्पची गरज आहे त्यांना आपण ते देत आहोत। 8 लोकांना अटक झाली, अजून काही लोक अटक होऊ शकतात। ही संपूर्ण साखळी आहे, ती आपण शोधून काढणार आहोत। ही एक प्रकारची हत्याच आहे। यासाठी आपण त्यांच्यावर कडक कलम लावलेली आहे। उत्पादन शुल्क विभागाचं ऑपरेशन सुरू झालेलं आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली अटक। राज्य उत्पादन शुल्क विभागानं या प्रकरणातील मुख्य संशयित योगेश वानखेडे याला ताब्यात घेऊन औपचारिक अटक केली। सध्या त्याची सखोल चौकशी सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं तपास यंत्रणा विविध दिशांनी तपास करत आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। या घटनेमुळे फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सत्य लवकरात लवकर समोर यावं अशी मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पुणे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।